वडगाव साहनी येथील गट नंबर 630 मध्ये साईनाथ ढमढेरे यांच्या आजीची जमीन आहे। या जमिनीमधून ट्रॅक्टर घेऊन का जातोस याच्यावरनं वाद झाला असं साईनाथ ढमढेरे यांचं म्हणणं आहे। साईनाथ ढमढेरे यांनीच आमच्या मुलाला मारहाण केली असं तांबोळी परिवाराचं म्हणणं आहे। नेमकं सत्य काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बाबा काय घडलं तुम्ही काय सांगाल? सत्य परिस्थितीमध्ये अशी सर, आम्ही शेतामध्ये आमच्या तामटं तोडीत असताना आमचं घरी कोणीच नाही, प्रत्येकजण उद्यावर गेलेले आणि आमचा मुलगा खानापूरला याच्यावर चालला होता, ट्रॅक्टर घेऊन, बारका ट्रॅक्टर घेऊन पेरणी करता चालला होता। तर त्याला आमच्या घरापासून 1 ते 1.5 किलोमीटरवर गाठून रोडला। काय तुमच्या मुलाचं नाव काय? संदीप जयंतीलाल तांबोळी। मग तुमचं असं म्हणणं आहे की संदीपला साईनाथनी मारलं? संदीपला साईनाथनी 6 पोरं आणि साईनाथ यांनी गाठून मारलं रस्त्यावरती एकंटात। काय कारण काय असेल? कारण काहीच नाही, त्याच्या शेतातून सुद्धा ट्रॅक्टर गेला नाही। बाजूने दुसऱ्याच्या वावरात वावळे साहेब त्यांच्या वावरातून ट्रॅक्टर जात असताना रोडला लागल्यानंतर रोडनी पुढं जाताना गाडीवर पाटला करून त्याला गाठून मारलं। एकटाच तो पोरगा होता आणि त्याला पार मरसपर्यंत मारला, त्याचं पाय मोडलं। तुम्हाला सांगतो डोक्यात मारला, इथं रक्त भंबोळ केला। परत तुम्हाला सांगतो वटीव ऑपरेशन झालं, तिथं लाथा मारल्या। फुल दारू पेलेला माणूस आणि बाटल्या त्या याच्या बिअर बारच्या मारल्या फेकून आणि मग तो पार बेसूद अवस्थेत खाली पडलो। त्याला ट्रॅक्टर खाली घालायचा प्रयत्न चालला, तेवढ्यामध्ये आमचं शाळेतून पोर आलं, म्हणलं आप्पा वळवतोय ट्रॅक्टर पुढं पळलाय म्हणून आम्ही पळत सुटलो। तर त्यांनी ट्रॅक्टर सोडून पळून गेला रस्त्याने, एकही थांबला नाही, पसार झाली। मनशाचा कार्यकर्ता म्हणून तो पसार झाला आणि तो जुन्नरला जाऊन लगेच पोलीस स्टेशनला आमच्या आधी। साईनाथचं म्हणणं असं आहे की संदीप आणि त्यांचे नातेवाईक एक 20-25 जण नंतर आले, माझा ट्रॅक्टर पळून नेला, माझी चेन 3-3.5 तोळ्याची नेली, माझी अंगठी पण नेली, असा त्यांचा आरोप आहे। हे सर्व काही खोटे आहे सर। तो त्यांनी जे आरोप केले आहे सर्व काही खोटे आहेत। फक्त ट्रॅक्टर मुलाच्या माझ्या अंगावरती घालायचा विचार होता, परंतु आमचा आवाज पळताना पाहिल्यावरती आम्हाला पाहिल्यावरती पळून गेले तेवढ्या झटक्यात। नाही तर पोर माझं ट्रॅक्टर खाली त्याच्या चेंदरणार होतं, आणखी शेवटाला असला म्हणजे माझं पोर जगलं सुद्धा नसतं। पण आमचं पोर बचावलं कसं तरी म्हणून आम्ही त्या ट्रॅक्टर आणून घरी सुरक्षित ठेवला आहे। म्हणजे साईनाथ ढमढेरेचा ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या घरी आणला? हो, साईनाथ ढमढेरेचा ट्रॅक्टर आम्ही घरी आणून ठेवला। म्हणलं आपल्याला काय करायचं ट्रॅक्टरचं, पण आपल्या पोराच्या अंगावरती घालणार होते म्हणून त्या संदर्भातून आम्ही तो घेऊन आमच्या घरी आणून सोडला। बाबा साईनाथ ढमढेरे हे मनसेचे कार्यकर्ते असे स्वतःला म्हणवतात, कदाचित असतील, पदाधिकारी असतील। जुन्नरचे आमदार मनसेचे शरददादा सोनवणे आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल? आम्ही एवढीच अपेक्षा व्यक्त करणार का सर, आमचं कुटुंब एकदम गरीब परिस्थितीत, आम्ही कसं तरी मोलमजुरी काही स्वतःत उत्पन्न काढून पोट भरतो। आम्ही कोणचे 1 नाही, कोणचे 2 नाही। आमच्या रस्त्याची अडवणूक व्हायला नाही पाहिजे, आम्हाला आमच्या मुलाबाळांना शिवीगाळ करायला नाही पाहिजे। हे लोक 4-4, 6-6 जण येऊन दारू बिरू पिऊन येतात आम्हाला रस्त्यात गाठून। आता महिन्यापूर्वी मला म्हणले 1 दिवस तुला हातपाय बांधून पोरं आणून विहिरीत टाकून देतो, अशा धमक्या देतात। यांच्यापासून सर आमच्या जीवितवास धोका आहे। तर आम्हाला 1 मिनिट थांबवतो। साईनाथ ढमढेरे म्हणतो मलाही तुमच्यापासून जीविताला धोका आहे, तुमचंही कुटुंब म्हणतंय की मला साईनाथ ढमढेरेपासून जीविताला धोका आहे। मग कुठंतरी सामंजस्याने हा विषय मिटवण्याचा भविष्यकाळात प्रयत्न ठेवणार की असंच भांडत राहणार? सर आम्हाला फक्त जाणे येण्याचा मार्ग आमचं व्यवस्थित हे केलं तर आम्हाला काय, आम्ही काय दगेबाज माणूस नाही का, दादागिरीतले माणसं नाही, आम्ही गरीब माणसं आहे। आम्हाला फक्त जाणे येण्याची सोय असावा। आमचं घर मध्य भागात आलं आहे, तेव्हा आम्हाला रस्त्याची जाण्याची फार अडचण आहे। लोक आम्हाला तकलीफ करतात, एवढी करू नये म्हणजे आम्हाला सुख मिळेल। बाबा तुम्ही मगाशी म्हणाले की साईनाथ ढमढेरे यांनी दारू पिऊन संदीपला मारले। जर साईनाथ ढमढेरे दारू पिले होते तर पोलीस स्टेशननी त्यांचं ब्लड चेक केलंय का, सॅम्पल घेतलंय का? सर आम्ही तिथं बसलो, आम्हाला म्हणले तुमची कंप्लेंट घेतो। दुसऱ्या कंप्लेंट्या चालू होत्या, त्याच्यानंतर आम्हाला वेळ लागला। आम्ही त्या गडबडीमध्ये मी म्हणलं त्यांचे मेडिकल आमकं करा, तर ते म्हणले थांबा तुमची कंप्लेंट होऊ द्या मग बघू। असं करताना त्यांनी काही घेतलीच नाही। त्याला आमचा नावेला झाला, ते का आमच्या हातचं आहे का सर? मग आता तुमची पोलिसांकडे मागणी काय आहे?
आमची पोलिसांका एवढीच मागणी आहे का याचे सविस्तर खऱ्यापणातून कारवाई व्हावा, खोटं नको आहे. माझ्या मुलाला आज जिवंत राहायला एवढंच आभार मानतोय. त्यांनी परिस्थिती पोलीस स्टेशननी संपूर्ण पाहिली. बाया माणसांनी उचलून, मी एकटा म्हातारा माणूस, माझी तब्येत बरोबर नसल्याने माझ्या सुनांनी यांनी उचलून ते पोरं आणलं पोलीस स्टेशनला असं झोपवलं. साईनाथ ढमढरे आणि इतर 5-6 लोकांनी संदीपला मारलं असं तुम्ही म्हणतायत. ते 5-6 मुलांची नावं माहिती आहेत? सर, ती दुसऱ्या गावच्या असल्यामुळं मला काय माहीत नाही. आता माझी त्यांची ओळखही नाही. मी तिथं मला नजरही पडले नाही तर मी काय बोलणार. तिथं फक्त मुलांनी सांगितलं सुदैव आल्यानंतर. जुन्नरपर्यंत ते पोर सुदैवानं होतं. तिथं मग इंजेक्शन औषधं दिल्यानंतर ते सुदैव आल्यावर नंतर सांगायला लागलो, तेव्हा आम्हाला माहिती. वडगाव सानी एक पवित्र गाव, सावरगाव वडगाव ही शिवेवरची गावं. अशा प्रकारे दहशत दादागिरी करणं योग्य नाही. साईनाथ ढमढरे जर दारू पिऊन ह्या कुटुंबावर दादागिरी करत असेल तर साईनाथ ढमढरे यांच्यावर पण कारवाई व्हायला हवी. सत्य काय आहे ते जनतेपुढे यायला हवं. ह्या गरीब कुटुंबावर जर अशा प्रकारे कोणी दादागिरी करत असेल तर ते पण योग्य नाही. माझ्यासोबत एक युवक सहकारी आहेत, त्याचं काय म्हणणं आहे आपण जरा समजून घेऊयात. मित्र, तू काय सांगशील? माझं तर असं म्हणणं आहे की तो दरवेळेस येतो आमच्या इथे दादागिरी, प्रत्येक वेळेस ड्रिंक केलेला असतो, दारू पिऊन येतो. 5-6 जण त्याच्या सोबत असतात प्रत्येक वेळेस. आत्ताही काल अशी घटना घडली की माझे काका त्या रस्त्याने गेलेले नाही आहेत. तो असा बोलला की ते माझ्या रस्त्याने गेले, उसातनं ट्रॅक्टर घातला. आत्ताही आपण म्हणजे ट्रॅक्टरचे चाकाचे वन वगैरे दिसतात आपल्याला गेलेले. पाऊस झालेला आहे, पावसामध्ये वन पूर्णपणे दिसतात. जेल वाबळे साहेबांच्या शेतामधनं तो ट्रॅक्टर गेला आमचा आणि ते तिथे 5-6 जण ड्रिंक करत होते आणि त्यांनी एकट्या माणसाला पाहिलं. आणि तुमच्या काकांना त्यांनी अडवण्याचं कारण काय असेल? ते आता ड्रिंकच्या नादामध्ये त्यांनी आता ते आधी 2-3 वेळा धमकी दिली होती. इथे समोर येऊन सुद्धा बोलला होता तो की म्हणजे दुसऱ्याला सांगत होता मी त्याचे हातपाय मोडणार आहे, त्याला मी मारणार आहे. काय कारण? शेत वादामुळे. काय वाद? काय सर्वे बांध येतो, सर्वे बांधावरनं त्याने ह्या बाबांची शेती येते, बाबांची शेती सर्वे नंबरच्या बांधावरनं तुम्हाला ते जाऊ देत नाही. त्याने आमच्या बांध पूर्ण फोडून त्यामध्ये ऊसाची लागवड केलेली आणि त्यामध्ये तो साईनाथ ढमढरे यांनी जो बांध आहे तो बांध फोडलाय आणि तेच दादागिरी करतायत. त्यामध्ये ऊस लागवड केलेली आहे आणि त्यावेळेस ऊस लागवड करत होता त्यावेळेस तो बोलला की जर मी ऊस लावला तरी तुम्ही त्यातनं ट्रॅक्टर घालू शकता. तो त्यावेळेस शुद्धीत होता, पूर्ण शुद्धीत असताना त्यांनी हे बोलला होता. आजूबाजूची 2-3 लोक पण होती त्यावेळेस. आत्ता मुंबईवरनं एक मुलगा आला आमच्या तिथे पाठीमागं, तो पण आत्ता बोलला की मी पण होतो त्यावेळेस, माझ्यासमोर बोलला तो की तुम्ही ऊस लावला तरी त्यामधनं ट्रॅक्टर घालू शकता. मग आम्ही आता पर्याय नाही, तू इकडनं शेती शेतकरी म्हटलं की एकमेकाच्या शेतामधून जावंच लागणार. मग इकडनं शेती आहे, बाबांची शेती आहे, बाबांच्या साईडने एक टायर ट्रॅक्टरचा, ह्या साईडने एक टायर, दोन्ही साईडने आम्ही 1-2 वेळा घातला. त्यांनी आम्हाला सांगितल्यावर आम्ही ट्रॅक्टर घातला नाही आणि काल पण काकांनी ट्रॅक्टर घातला नाही. ते जेल वाबळे यांच्या शेतामधनं जात होते, त्यांनी त्या नशेच्या नादामध्ये त्यांना 5-6 जणांनी आडून मारलं. परत तो काय सांगतो माझी 5-6 तोळ्याची चेन गेली, मला 20-25 जणांनी मारलं. जर चुकून त्याला 20 जणांनी मारला असतं तो पोलीस स्टेशनपर्यंत गेला असता का? त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा असता. त्यांचं म्हणणं असं आहे मी पळत गेलो आणि मग पोलीस स्टेशनला गेलो. पळत तो राहिला असता का? 20-22 जण असते, तो राहिला असता का चालायचं का? त्या 6 जणांनी एका माणसाला मारलं, पाय मोडला. एक माणूस होता म्हणून तर पाय मोडला ना. 5-6 साईनाथ ढमढरे जर दारू पिले होते तर पोलिसांना तुम्ही यांची मेडिकल लगेच करा असं का नाही सांगितलं? पोलिसांच्या आतमध्ये ऑफिसमध्येच गेलं का पोलीस लगेच आम्हाला बोलायचे तुम्ही बाहेर जा. आम्हाला तिथं थांबूनच देत नव्हते. फक्त बोलायचे एक माणूस थांबा. बाबांना तिथं थांबवलं, त्यांच्याकडनं फक्त लिहून घेत होते. बाकी आम्ही आतमध्ये गेलं का, कोणी म्हणजे हुशार माणूस गेलं का आतमध्ये, लगेच पोलीस बोलायचे की तुम्ही बाहेर जा, इथं थांबू शकत नाही, तुम्ही बाहेर जा. सारखं आम्हाला सांगत होते. साईनाथ ढमढरेला एका साईडला कोणतरी होतं, पोलीस हवालदार कोणतरी असेल, त्यांच्यासोबत त्यांची चर्चा कंटिन्यू चालूच होती. आता काहीतरी त्याने पैसा राजकीय प्रेशर आणून तुमच्यावर दबाव आणला जातोय, तुम्हाला न्याय मिळत नाही. बरोबर आहे. आमच्यावरती तो मनसेचा कार्यकर्ता आहे असं सांगून तो आमच्यावरती दबाव आणतो. रात्री सुद्धा मकरंद पाटे यांना आणून त्यांनी पूर्णपणे बंदोबस्त केलाय असं मला वाटतं. मित्र, तू काय सांगशील?
पूर्णपणे अन्याय करतो हा माणूस आणि जे आरोप केले त्याने पूर्णपणे खोटे. त्याच्या कोणत्या प्रकारची चैन वगैरे काही इथं आजूबाजूला कोणाला विचारा, तो माणूस कर्ज काढून स्वतःची जमीन करतोय, सगळं त्याचं चाललंय. तो कुठून चैनने हे घालणार आहे? हां, त्याचा ट्रॅक्टर वगैरे आहे मान्य, पप्पांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, तो ड्रायव्हर सोडून गेला होता. तो आमच्यावर परत चोरीचा हे नको यायला म्हणून तो आम्ही आमच्याजवळ ठेवला आणि पोलिसांना ते जाऊन लगेच सांगितलं ट्रॅक्टर आमच्याजवळ आहे. आणि पोलिसांना हे सांगितलं की तुम्ही स्वतः येऊन तो ट्रॅक्टर त्याच्या स्वाधीन करावा. आम्हाला त्याच्यात कसलेही इंटरेस्ट नाही, फक्त आम्हाला योग्य तो न्याय मिळून द्यावा आणि आमच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. मला ही मनसेकडून विनंती, कारण की तो नेहमी येतो, मी मनसेचा कार्यकर्ता, मी अध्यक्ष आहे, माझ्याजवळ एवढी पॉवर आहे, दारू पिता असतो. तुम्ही आत्ता माझ्यासोबत येऊ शकता, त्याच्या बाटल्यावर तुम्हाला फोटो वगैरे मी काढलेले दाखवतो वाटलंच तर. आमच्या विहिरीमध्ये पण त्याचे दारूचे अक्षरशः बॉक्स पार्टी केलेले वगैरे. तो आणि काल अचानक पप्पांना घरी कोणीही नसताना एकांतात गाठून त्यांनी असा हल्ला केला. तर आमच्या लहान लहान मुलं सगळ्यांच्या जीवविश्वास धोका आहे ना. तो माणूस ड्रिंक करतो आणि ड्रिंक करणाऱ्या माणसाची मेंटॅलिटी कशी असते हे आपल्या सगळ्या माणसांना माहिती असते. मग तो उद्या काही करू शकतो. पण पाहतोय तरुणांच्या भावना अतिशय तीव्र आहे. साईनाथ ढमढरे अशा प्रकारे जर दादागिरी करत असेल तर ते पण योग्य नाही. संदीप तांबोळी आणि साईनाथ ढमढरे यांचं नेमकं काय घडलंय हे पोलिसांनी शोधायला हवं. ताई, तुम्ही मागणी काय कराल? माझी एकच मागणी आहे, आम्हाला रस्ता आणि त्याची दादागिरी आम्हाला पाहिजे नाही. मग आता ते ढमढरे म्हणाले 20-25 लोक आले, आमच्यावर हल्ला केला, कुऱ्हाड होती, लोखंडी हत्यार होतं. नाही, हे राजकारण बदनाम केलं जाते. हा, आम्हाला बदनाम केलेलं जाते आणि आम्ही बदनाम करूनही आमच्यावर दबाव आणतोय तो. तुमचे अन्याय होते. हा, म्हणून हा अन्याय आमच्यावर झाला नाही पाहिजे. साईनाथ ढमढरे आणि संदीप तांबोळी यांच्यामध्ये जे काय घडलंय हे सत्य पोलिसांनी शोधायला हवं. साईनाथ ढमढरे यांनी दारू पिऊन जर ह्या कुटुंबाला मारहाण केली असेल, अशा प्रकारची दादागिरी केली असेल तर ते योग्य नाही. ताई, तुमची मागणी काय? आमची एकच मागणी आहे, आमचं इथं कोणच नसतं, फक्त म्हातारी माणसं असतात, आमची मुलं बाहेर असतात, म्हणून तो म्हाताऱ्या माणसांना दादागिरी करतो आणि आमच्या माणसांना मारहाण करतो. आणि शेतीचे बांध त्यांनी अख्खे फोडलेले आहेत आणि परख्या गावातला आहे तो. आजी, तुम्ही काय सांगाल? माझे आज जवळजवळ 4-5 वर्ष झाले. माझा सरळ बांध आहे तो आणि तो नेहमी फुडितो रात्रीचा येऊन. तुम्ही संदीपचे कोण? चुलती आहे मी मोठी. तर तो नेहमी येऊन त्याने पार अजिबात बांध ठेवला नाही माझ्या वावरामध्ये. आणि त्याला मी सांगितलं, माझ्या पोरावर एक वेळेला तो धावून आलाय. माझं पोर एकटंच असतं. काय तुमच्या मुलाचं नाव काय? विजय कांतीलाल तांबोळे. तर आम्हीचं पोरे पण लक्ष देत नाही जमिनीमध्ये कोणी, आणि आमच्याजवळ पोरे पण कोण नाही, आम्ही दोघंच म्हातारी असतो. तर हा नेहमी असा हे करतो. त्याला विचारायला गेलं का तो म्हणतो काय नाही, बरोबर येते असं करून. मावशी, आजी, तुमची पोलिसांकडनं मागणी काय आहे? माझी पोलिसांकडे मागणी हीच आहे का आमचा हा रस्ता व्हावा आणि याची आम्हाला. नाही, रस्ता देण्याचं काम पोलिसांचं नाही. साईनाथ ढमढरे आणि संदीप तांबोळे यांची जी काल काही झटापट झाली, हा म्हणतोय त्यांनी मला मारलं, तो म्हणतोय यांनी मला मारलंय. तुमची भविष्यकाळामध्ये काय व्हायला पाहिजे? तुमची मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे का साईनाथनी एवढ्या लांब पोराला गाठून 5-6 जणांना मिळून मारलं. काय कारण याची? इथं येऊन मारायचं ना आणि आम्हाला विचारून मारायचं ना. पण त्याने असं का केलं? पोर कुठं? पार शेताच्या बाहेर तिकडं कोपऱ्यावर इकडं जाऊन मारलं त्याला. बरं, मारलं तर पाय मोडला, इथं बाटली फेकून मारली. ही काय गरज होती त्याची? त्याने आम्हाला सांगायचं हे असं केलं आहे. मग तुला आम्ही समजून सांगितलं होतं, साईनाथ तू सरी काढू नको, ऊस लावू नको. तो का लावला? तू म्हणला मी लावीन, तुम्ही मोडून टाका. मग आम्ही आपलं गप बसलो. इकून 2 फूट तिकून 2 फूट, सगळ्यांना जायला रस्ता पाहिजे. जा बाबा, कर बाबा. एवढा माझा गहू तुडवला. आम्ही काय बोललो का? नाही बोललो. पण आता ही कारवाई त्यांनी का म्हणून केली अशी? अचानकपणाने पोराला वर गाठवलं आणि पोराला मारलं. याचे कारण काय अशी? बरं, प्रत्येक वेळेला तू असा करायला लागला. ही पोरं रानुमाळ हिंडत आहेत. उद्या कमी जास्त काय झालं तर ह्या पोरांची जबाबदारी कोण घेणार? आम्हीच म्हातारी माणसं मारायला लागलो, घरात बसतोय. वडगाव सहानी हे गाव साईनाथ ढमढरेचं आजूळ हे त्याचं आजूळ आहे. त्याची आजी पण तशीच आहे. आपण तर तिच्याशी असं जवळजवळ कितीतरी वर्ष बोलत नाही त्या बाईसंग. पण हा साईनाथ पण असा करायला लागला आहे. त्याला सांगून 5-6 वर्ष झालं. माझा मुलगा पोलीस स्टेशनला वायरलेसवर कामावला होता. त्यांनी पण सांगितलं साईनाथ हा सर्वे बांध आहे, हा काय फोडायचे अधिकार तुझा नाही आहे. त्याच्या भावाला आणि त्याने ऐकलं नाही. त्याला बी आता माझ्या मुलगाला मरूनच 7-8 वर्ष होऊन गेलेत आता.
त्या पोलीस स्टेशनला काम करत होता. पण त्याने त्याचंही ऐकलं नाही. एक वेळेला त्याची केससुद्धा माझ्या मुलांनी मिटावलेली आहे एक गोष्टीची कसली तरी, हे पण आम्हाला माहिती आहे. पण आता हा साईनाथ ऐकतच नाही. आम्हाला काय करावं ह्याला विलाज आम्ही. साईनाथ ढमढेरे, आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात. अशा प्रकारे जर दादागिरी आणि दहशत करत असाल तेही गरीब कुटुंबावर आणि हे सत्य असेल तर तुमचं हे वागणं बरोबर नाही. मनसेने सुद्धा अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना जबाब विचारायला हवा. आणि जर असेच चुकीचे वागत असतील तर अशा माणसांना पदं देऊन उपयोग तरी काय, हा मात्र प्रश्न शिल्लक राहतोय. बाबा तुम्ही काय सांगाल? माझं बरं का, काहीतरी मी त्याच्याकडून गहाण जमीन त्याच्या आजीकडून घेतली होती, आजीच्या नवऱ्याकडून गहाण जमीन घेतली होती मी ती. तर ती गहाण जमीन माझ्याकडे 17 वर्ष होती. 17 वर्ष होती. त्याच्यानंतर त्यांनी काही केस लावली, म्हणजे आम्हाला जमीन परत पाहिजे. म्हणजे 17 वर्ष नाही बाबा, आता ते मागचं जुनं झालं. कालचा जो त्याला तेच मग मुद्दा नाही. तर त्याला मी काय सांगितलं, त्याच्या बापाला बोललो ही जमीन तुम्हाला देऊन टाकतो मी. मला मी पैसे द्या, 2 जमीन, एक मला द्या, एक तुम्हाला नाही म्हणले आम्हाला दोन्ही पण द्या. म्हटलं दोन्ही दिले, आम्हाला नको बुडी द्यायचं. मग यांना सगळ्या पोरांना आम्ही सांगितलं, म्हटलं बाबा ग बसा तुम्ही. म्हणून ती जमीन आम्ही त्याला दिली आणि त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले मी फक्त, आणि ती जमीन त्यांना दिली. त्यांचं आमचं काय भांडण राहील. मग आता जो वाद आहे, सर्वे नंबरचा बांध साईनाथ ढमढेरेंनी फोडला आणि त्याच बांधावरनं जाऊन देत नाही. ऐका, तो हा सर्व बांध मला, मी जन्मलं तशी ही वाट आहे. माझं वय आता 78 आहे. तेव्हापासून ती वाट आमची वर जायची आहे. आता याच्यात आदामध्ये आल्यापासून आजीची जमीन याला मिळाली. म्हणजे आता कोणी आजीला कोणी मुलं बाळ नाही, निश्चित मुलगी आहे, त्या मुलीच्या मुलांना देऊन टाकली जमीन सगळी. पोलिसांनी बाबा काय करायला हवं? पोलिसांनी हे बघा, पोलीस काय करतात तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे, ते निसत जिकडं घुगड्या तिकडे उद्या त्यांनी काय करायला पाहिजे, सत्य काय ते शोधायचं. आणि बाबा आपण सत्य शोधणार. साईनाथ ढमढेरे तुमच्यावर अन्याय करत असतील तर मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय, साईनाथ ढमढेरेवर कारवाईच व्हायला हवी. करायलाच पाहिजे काय म्हणून मी त्याला 4 वेळा सांगितलं, बाबा तू बांध काय फोडू नको. त्या दिवशी त्यांनी बांध फोडा, रात्रीचा ट्रॅक्टर आणून 2 ट्रॅक्टर आणले होते, सरी पाडली, बांधामध्ये सरी पाडली. म्हणलं साईनाथ तू असं करू नको, दारू पिल्ला फोल आता. म्हणलं ही बांधामध्ये सरी का पाडली. नाही मी ते वाट देतो तुम्हाला, वाट देतो, काय वाद नाही, वाट देतो तुम्हाला. आता ती सरी पाडली. नंतर त्यानं तो उसही त्याच्यामध्ये लावला. मी म्हणलं मार याला, म्हणलं कोणाला काय बोलू नका त्याला काहीच बोललं, काय करायचं करू द्या. पोरं काय म्हणले, तर त्याला म्हणलं ऊसाचं काय करतं, मला जाऊन देत, मला ऊसाचं ट्रॅक्टर केलं तर काय बांधलं नाही. मग आम्ही आपलं गप बसलो. तेव्हा 1-2 वेळा शेती करायला नाही ट्रॅक्टर नेला असेल, 1-2 वेळा तिथून ट्रॅक्टर गेला असेल. आता एक चाक माझ्या बाजूने यावं त्याच्या बाजूने. आता मेन तो कमी 1000 फुटाची लांबी, अशी लांबी आमची वर आहे. माझी एका बाजूने तो, एका बाजूने मी. आता वर आमची 1000-1500 फुटाची तशी म्हणून लांबी. तर एक बाजूने मी, एक बाजूने तो. मग त्याने ते समजून घ्यायला पाहिजे ना, का बाबा माझी जमीन द्यायला मला जायला लागत आहे. त्याशी त्याने वरून ट्रॅक्टरला माझ्या वावरातून खाली घेऊन आला, त्याचा ऊस म्हणून. मग तेव्हा का नाही त्या ऊसामध्ये घातला तो ट्रॅक्टर तुझा. इथं आला, इथं वाटरला वावर आणि घ्या मी गेला. म्हणलं काय बोलू नको. आम्ही वरून जुनवरून येतो त्याच्या मागच, काही बोललो नाही. आम्ही म्हणलं भांडण नाही पाहिजे आम्हाला, आपल्याला काही समजदारपणाने जे काय होईल ते चांगलं आहे. पण तो काय करतो, त्याला वाटतं मी मनीषाचा कार्यकर्ता म्हणजे मोठा बादशाह झाला तो, औरंगजेबाचा बाप. दारू प्यायची, 4 लाख टाकुरी गोळा करायची, पाण्याचं दादागिरी करायची, रात्रीचा ट्रॅक्टर. तू शेतकरी आहे ना, दिवसा हाक न त्याला अंगामध्ये दम आहे ना, दिवसा ट्रॅक्टर हाकून बांध फोड बरं. हो तुझ्या जवळ ताकद आहे, बाकीच्या लोकांमध्ये ताकद नाही. 4 माणसं म्हणते की नाही आजूबाजू, हे नांगर फोड नको, बांध फोड नको म्हणून द्यायची वाट आहे. त्यांनी संपूर्ण वाट फोडून तुम्ही आता जाऊन बघा, माझ्या पेरच्या फणापर्यंत त्यांनी ऊस लावला आहे. साईनाथ ढमढेरे, आपण अशा प्रकारे जर वागत असाल आणि ह्या कुटुंबावर दादागिरी आणि दहशत निर्माण करत असाल तर ते योग्य नाही. संदीप तांबोळे, साईनाथ ढमढेरे ह्या कुटुंबाचा जो काही वाद आहे, हा वाद योग्य पद्धतीने मिटायला हवा. साईनाथ ढमढेरे यांचं हे आजूळ आहे. ह्या गावचे JL वाबळे एक जाणकार कार्यकर्ता आहे. ह्या मंडळीने लक्ष घालून ह्या 2 कुटुंबामध्ये भविष्यकाळामध्ये एकोपा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. पोलिसांनी या प्रकरणात सत्य काय आहे ते शोधून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला हवी. ह्या प्रकरणामध्ये साईनाथ ढमढेरे दारू पिऊन जर ह्या कुटुंबाला दादागिरी करत असेल, अशा प्रकारे मारहाण करीत असेल आणि ते जर सत्य झालं तर साईनाथ ढमढेरेनं सुद्धा याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी अशीच आपली अपेक्षा आहे. ह्या गरीब कुटुंबावर पोलीससुद्धा अन्याय करणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि भविष्यकाळामध्ये ही सगळी मंडळी एकत्र येतील, गुण्यागोविंदाने राहतील, चांगली होतील अशीच अपेक्षा. साईनाथ ढमढेरे व संदीप तांबोळे यांची काल वडगाव साहनी येथे जमिनीच्या रस्त्यावरनं वादावादी झाली, मारामारी झाली. नेमकं काय घडलं आहे? साईनाथ ढमढेरे यांचं म्हणणं आहे की तांबोळी परिवाराने 20-25 माणसं आणून मला मारहाण केलेली आहे. संदीप तांबोळे यांचं म्हणणं आहे मला साईनाथ ढमढेरे यांनी मारहाण केलेली आहे. संदीप तांबोळे यांच्या गुडघ्याला मार लागलेला आहे, डोळ्याजवळ जखम झालेली आहे. नेमकं काय घडलं आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
सत्य काय आहे ते पोलीस तर शोधणारच आहे. दादा, काय सांगाल, नेमकं काय घडलं? काय झालं, मी खानापूरला पेरणी करण्यासाठी निघालो होतो ट्रॅक्टर घेऊन. तर मी बांधाने आलो आणि वाबळे साहेबांच्या वावरातून म्हणजे त्यांच्या वावरातून मी शिवला निघून खानापूरकडे चाललो होतो. तर ते सायनाथ ढमढरे ते त्यांचा ट्रॅक्टर होता त्यांच्या वावरामध्ये. तो ट्रॅक्टर घेऊन त्यांचा एक ड्रायव्हर आला माझ्या ट्रॅक्टरला, गाडी त्या ट्रॅक्टर आडवा लावला पुढं येऊन. आणि हे 5-6 जण मागून आले आणि मला बोक्यांनी मारलं. मी स्टेरिंग बसलं, मी ट्रॅक्टर बंद केला. त्यांनी माझा मोबाईल खिशातून काढला, वही काढली आणि त्यांच्याकडे घेतली आणि त्यांनी मला जे मारायला सुरुवात केली. सायनाथ ढमढरे यांनी पाय मोडला माझा, असं वडला आणि ट्रॅक्टरच्या खाली वडलं मला. त्या ड्रायव्हरने ट्रॅक्टर माझ्या पायावर घातला. मला मग तिथून पुढं काय लय मारलं, कुत्र्यासारखं मारलं मला त्यांनी. कोणी मध्ये आहे ना, ते त्यांच्यामधली 2 मुलं होती. त्यांनी मग त्याला म्हणले मरला हा. तेव्हा त्यांनी मला कोणाला तर घरी सांगितलं जाऊन. मग ते तेव्हा ते पशार झाले. मी बेशुद्ध होतो. मला कुठं आणलं काय मला काही कळतच नव्हतं. संदीप तांबोळे आणि सायनाथ ढमढरे हे तसे एकमेकाचे नातेवाईक. सायनाथ ढमढरे यांच्या मामाचं वडगाव साहनी हे गाव. अशा प्रकारे सायनाथ ढमढरे जर अन्याय करत असतील आणि बाबांचं म्हणणं जर खरं असेल तर पोलिसांनी सत्य शोधून सायनाथ ढमढरेंवर कायदेशीर कारवाई करायला हवी. दोन्हीही कुटुंब जर काही वेगळी बनवेगळी करत असेल तर सत्य शोधावं आणि जे सत्य आहे ते समाजापुढे आणावं. त्याचबरोबर वडगाव साहनी गावामधील जी काही समजदार माणसं आहेत ही सगळी मंडळी एकत्र येऊन भविष्य काळामध्ये ह्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सांगायचं म्हणजे असं आहे का, माझ्या पोराला मारलं, तू बोलला होता कसरी काढली तर त्याच्यातून गाडी ने. माझ्या पोराने एकदा नेली, दुसऱ्या दिवशी वाबळे साहेबाच्या वावरातून नेतानी, काल नेतानी तिकडं पार देवळापाशी नेऊन तिथं माझ्या पोराला एकट्याला मारला. आम्ही एक घरी नव्हतो कोणीच. माझी मुलं आजमठ भरायला गेले होते, शाळेतून गेले होते हे भरायला, नातवंड माझी. आणि माझा नवरा, माझी सून सगळी तामटं चुरीत होती. आणि माझा मुलगा एक ट्रॅक्टर घेऊन तिकडे पेरायला चालला होता खानापूरला. तिथं त्यांनी त्या देवळापाशी गाठावलं 6 जणांनी आणि तिथं तलवारी काढल्या, बाटल्या काढल्या दारूच्या. एक दारूची बाटली इथं तोंडावर मारली आणि पाठीत दगडी मारल्या आणि दोन्ही पायाचं तुकडं करून ठेवलं. दोन्ही पाय मोडलं त्यांनी. मग माझं बारका नातू माझा गेला, त्या शाळेतून येतो त्यांनी सांगितलं का आपल्याला बेशुद्ध केले. ट्रॅक्टर घेऊन त्याच्या अंगावर घालायला लागला म्हणून माझा नात मोठा आला. मोठ्या नाताने माझा ट्रॅक्टर घेऊन घरी आला. माझ्या घरी सुरक्षित ट्रॅक्टर आहे त्याचा. त्याची अंगठी चेन का आम्ही कोणी घेतली नाही. फोन खेचला आणि पॉकेटमध्ये टाकून ते गेले पोलिसांक आणि त्यांनी फोन मी दिला आणि पोलिसांक आणि तो काहीतरी फोन पोलिसांक फोन बी दिला. आपणला ट्रॅक्टर अंगावर गाड्याला चाटून मारला होता आणि अंगाला गाड्यावर तयार होता, चावी मारत होता. हा ट्रॅक्टर सायनाथ ढमढरे याचा असून हा ट्रॅक्टर त्याने तिथे काकांना मारताना सोडून गेला. तो ट्रॅक्टर आम्ही घरी आणून आमच्या घरी आमच्यावरती त्याने चोरीचा आरोप करू नये म्हणून आम्ही तो ट्रॅक्टर घरी आणला आहे की. आणि ती जबाबदारी त्या पोलिसांची. पोलिसांनी इथे येऊन स्वतः त्याच्या ताब्यात ट्रॅक्टर द्यावा. त्याशिवाय आम्ही दुसरं कोणीही आलं तरी, तो स्वतः आला तरी त्याला ट्रॅक्टर देणार नाही. त्याच्यासोबत पोलीस असेल तरच आम्ही त्याच्या हाती ट्रॅक्टर स्वाधीन करू. एवढंच सांगणं आहे माझं. तो बोलतो की आम्ही ट्रॅक्टर चोरी केला आहे. तो ट्रॅक्टर आपल्याला समोरासमोर दिसतोय. सायनाथ ढमढरे त्याचं नाव पण आहे ट्रॅक्टर सांगितलं, त्याचं नाव पण आहे, त्याचा ट्रॅक्टर आहे स्वतः. तो ट्रॅक्टर इथं लावलेला आहे आमच्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे. तो पोलिसांनी स्वतः इथं त्याच्यासोबत येऊन हा ट्रॅक्टर त्याच्या स्वाधीन करून त्याला देऊन टाकावा. वडगाव साहनी येथील जमिनीच्या रस्त्याच्या वादावरनं सायनाथ ढमढरे आणि संदीप तांबोळे यांनी एकमेकाच्या विरोधात जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे, एकमेकाच्या विरोधात गुन्हे दाखल काय केलेले आहेत, आपल्यासोबत आहेत जुन्नरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब. सर, काय सांगाल आपण? जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी वडगाव साहनी येथे असणाऱ्या 630 गट नंबरमध्ये जमिनीचा पूर्वीपासून वाद आहे जाण्याच्या रस्त्यावरून. त्या ठिकाणी
साईनाथ डमडेरे आणि संदीप तांबोळे यांच्यामध्ये काल 3:30 वाजताच्या सुमारास बाचाबाची होऊन सदरचा प्रकार घडलेला आहे. दोघांनीही एकमेकाविरुद्ध तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या आहेत आणि त्याचा पुढील योग्य तपास केला आहे करीत आहोत आणि याच्यातील जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलीस यातलं योग्य शोधतील, ज्याचं चूक असेल त्याच्यावर कारवाई होईल अशीच अपेक्षा. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स.